यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। सारे जमी पर भक्ती आणि शक्तीचे आज सोलापुरात दर्शन। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापुरात आज सिद्धेश्वर यात्रेतील अक्षता सोहळ्यामुळे झालेली अभूतपूर्व अशी गर्दी, तसेच निवडणुकीच्या निमित्ताने आज प्रचाराची सांगता करताना राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे केले जाणारे शक्ती प्रदर्शन पाहता येणार आहे। सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख असा अक्षता सोहळा आज संमती कट्ट्यावर होणार असून हिरेहब्बू यांच्या वाड्यातून हजारो भाविकांच्या उपस्थितीत 7ही नंदीध्वजाच्या मिरवणुका सिद्धेश्वर मंदिराकडे निघाल्या आहेत। लाखो भाविकांच्या उपस्थितीत आज दुपारी अक्षता सोहळा पार पडणार आहे आणि त्यानंतर पुन्हा नंदीध्वज 68 लिंगांना प्रदक्षिणा करणार आहे। त्याचबरोबर सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उभे असलेले 564 उमेदवार आज 5:30 वाजता प्रचाराची वेळ संपणार म्हणून शक्ती प्रदर्शन करत एकमेकांसमोर दंड थोपटणार आहेत। त्यामुळे सोलापूरकरांना एकीकडे हर बोला हर सिद्धेश्वर महाराज की जय असा जयघोष करताना धार्मिक भक्तीचे दर्शन होणार आहे, तर दुसरीकडे आज अखेरच्या होणाऱ्या पदयात्रेतून राजकीय शक्तीचे दर्शन होणार आहे। यासाठी काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे असे सर्व स्टार प्रचारक पदयात्रेत उतरतील। एकूणच आज सोलापुरात अभूतपूर्व असे दोन्ही सोहळे पाहता येणार आहेत। सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिरासमोरील संमती कट्ट्यावर आज दुपारी 7 नंदीध्वज आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीत सिद्धरामेश्वराच्या हातातील योगदंडासोबत कुंभार कन्येचा होणार प्रतिकात्मक विवाह सोहळा। अक्षता सोहळ्यासाठी निघालेल्या नंदीध्वजाच्या मिरवणूक मार्गावर स्वागतासाठी सोलापुरातील दत्त चौकात संस्कार भारतीच्या वतीने काढण्यात आल्या आकर्षक रांगोळ्या। ज्या ठिकाणी आज सिद्धेश्वर यात्रेतील अक्षता सोहळा होणार त्या संमती कट्ट्याला करण्यात आली सुमारे 1000 किलो फुलांची आकर्षक सजावट। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोलापूर शहरात विविध ठिकाणी घेतल्या सभा। भाजपचे सरकार हे वंचितांना उपेक्षितांना न्याय देत आहे, त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीला मत देण्याचे पाप करू नका असे केले आवाहन। सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत शिंदे सेनेचे आहेत 61 उमेदवार, तर अजित पवार गटाचे आहेत 54 उमेदवार। सोलापुरात या दोन्ही पक्षांची युती झाली असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सोलापुरात एकही सभा घेतली नाही। कमल मेडिकेअर, कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज आयसीयू, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉइंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज। पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर। संपर्क 9371 52 43 65। हॉटेल सेंटर पॉइंट, सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय। डिलक्स रूम, एक्झिक्युटिव्ह रूम, आलिशान सूट्स, फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम, सर्व एसी रूम्स, 5000 स्क्वेअर फीट, सिक्युअर्ड पार्किंग, कार रेंटल सर्व्हिस, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट, मोफत वायफाय। पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजारच्या समोर, सोलापूर। संपर्क 7058 65 28 75। व्यवसाय, कुटुंबीय, सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट, आरामाचा विश्वास। सोलापूरच्या गड्डा यात्रेनिमित्त होम मैदानावर उभारण्यात आलेल्या स्टॉल्सची तपासणी करा। फिटनेस सर्टिफिकेट शासकीय यंत्रणांकडून घ्या। आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना। महापालिका निवडणुकीसाठी 4 प्रभागासाठी 1, 2 किंवा 3 नाही तर 4 मते दिल्यानंतरच मतदान प्रक्रिया पूर्ण होणार। उमेदवाराला मत द्यायचे नसेल तर नोटाचे बटन दाबावे लागणार। बार्शीच्या गर्भलिंग निदान प्रकरणाची पाळेमुळी बीडपर्यंत पोहोचली, आणखी 3घांना करण्यात आली अटक। सोलापूर जिल्हा परिषदेच्या 400 शाळा, 58 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 31 ग्रामपंचायती आणि गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस यांच्यावर 22 कोटी रुपये खर्च करून लावले जाणार सोलर पॅनल। पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती।
लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा आगाऊ हप्ता देण्यास काँग्रेसच्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने घातली बंदी. डिसेंबरचा हप्ता देण्यास परवानगी. मुंबईतील सभेत राज ठाकरे म्हणाले, सत्ताधाऱ्यांना मराठी माणसाचा ठसा पुसून टाकायचा आहे, मात्र मतदारांनी शहरे वाचवावीत. महाराष्ट्रावर संकट आले तर राज ठाकरे दोस्ती बघणार नाही, जागा वाटपासाठी नाही, मराठी माणूस जागा करण्यासाठी एकत्र आलोय, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. जे आरक्षणाच्या विरोधात गेले त्यांना मतदान करू नका, मनोज जरांगेंची स्पष्ट भूमिका. म्हणाले, मराठ्यांना आता कट्टर आणि कडवट वागले पाहिजे. छत्रपती संभाजीनगरमध्ये नैसर्गिक आपत्तीचे 24,90,00,000 अनुदान लाटणाऱ्या 18 शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. विवाह बंधन जन्मोजन्मीचं, विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर. महाराष्ट्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा. 2 लाख रुपयापर्यंतच्या पीक कर्जावरील आणि इतर शेती कर्जावरील मुद्रांक शुल्क 1 जानेवारी 2026 पासून पूर्णपणे माफ केला. टीईटी परीक्षेचा निकाल याच आठवड्यात लागणार. 5.5 लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत. राज्य परीक्षेच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती. किल्ले शिवनेरी येथे शिवजयंती महोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन. तसेच शिवसैनिकांना आवश्यक त्या सोयी देण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांचे निर्देश. पुणे विभागात 3,10,964 पदवीधर तर 51,719 शिक्षक नोंदणी. राजकीय पक्षांना देण्यात आली पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची अंतिम यादी. निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस. 5:30 वाजेपर्यंतची वेळ. सर्वच राजकीय पक्षांकडून तोफांचा धडाका. मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांचा प्रचाराचा धुरळा. तर ज्युनियर ठाकरे बंधूंचा आज मुंबईत प्रचार. Kia, movement that inspires. मनपा नगरसेवकांना 10,000 मानधन, 100 रुपये भत्ता. कर्मचारी सरकारी असो की खासगी, मतदानासाठी पगारी सुट्टी बंधनकारक. शासनाचे आदेश, मतदानाला प्राधान्य. आता ई-केवायसी न केल्यास मिळणार नाही रेशन कार्ड. 1.5 लाख लाभार्थी आहेत केवायसी पासून वंचित. आनंदाची बातमी, भारतातून तब्बल 2 लाख कोटी रुपयांच्या आयफोनची झाली निर्यात. संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेला केंद्रीय अर्थसंकल्प 2026 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत मांडतील. विशेष बाब म्हणजे 1 फेब्रुवारी रोजी रविवार असूनही बजेट सादरीकरण होणार. भारतासोबत भागीदारीला आमचे प्राधान्य, जर्मन चान्सलर फेडरिक मर्ज यांचं वक्तव्य. संरक्षण उत्पादन सह 19 करारांवर स्वाक्षरी. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.